जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 14 जुलै 2026 रोजी बाजारभाव काय मिळाला? बाजारभाव 400 ते 500. 400 ते 500. व्हरायटी आर्यमान शाहू आर्यमान आणि साऊ. काय बाजार वाढण्याची शक्यता? वाढतील आता. आणि पाऊस उघडल्यामुळे मालाची क्वालिटी सुधारली. अच्छा. आणि संकरितची व्हरायटी आहे म्हणजे 62 42 किंवा आर्यमान अथर्व, सध्या जास्त व्हरायटी कुठली मार्केटमध्ये? आता आर्यमान चांगलं चालू आहे. आर्यमान चांगले. बाजारभाव वाढतील अजून? पाऊस उघडला राहिला, माल क्लिअर यायला लागला. आपण पाहतो या ठिकाणी व्यापारी बांधव सांगतायत बाजारभाव वाढतील. सध्या म्हणजे आज 14 तारखेला साधारणपणे बाजारभाव 500 550 रुपयेपर्यंतचे बाजारभाव आहेत. हे बाजारभाव अधिकचे वाढायला पाहिजेत. दादा नमस्कार. टोमॅटो काय भाव विक्री केली? 450. कुठली व्हरायटी होती? आर्यमान कितवा तोडा आहे? दुसरा तिसरा. तर काय मार्केटला काय सूचना? मार्केटचं काम चांगलं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आता गुणवत्ता थोडीशी सुधारलेली आहे. पाऊस पडत असल्यामुळे टोमॅटोला चिलटा करपा गेलेला होता, टोमॅटो खराब होत होती. परंतु आता पाऊस उघडल्यामुळे काही प्रमाणामध्ये टोमॅटोची प्रतवारी म्हणजे फळांची प्रतवारी आता सुधारलेली आहे आणि त्याच्यामुळे बाजारभाव देखील वाढतोय असं या ठिकाणी व्यापारी बांधव सांगतायत. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो. या ठिकाणी आपण पाहतो व्यापारी बांधवांनी खरेदी केलेली टोमॅटो व्यवस्थितपणे भरणा करून पॅकिंग करून ठेवली जातात आणि मग ते शेतकऱ्यांकडनं 23 किलोचं क्रेट घेतलं जातं आणि व्यापाऱ्यांकडून नंतर ते 25 किलोचं क्रेट करतात. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा, बाजारभाव देखील टोमॅटोला अधिकचा चांगला मिळू शकेल. नमस्कार. आज 14 तारीख आहे. टोमॅटो काय भाव गेले? आज त्यांचा माल होता आर्यमान होतं. आर्यमान साईज मध्ये काय भाव गेले? फार टेम्परेचर असल्यामुळे साईज नाही बनली, तर पावसा अभावी कारण माल बी जरा थोडे होतात. 400 450 रुपये विकले. असे मिडियम गेले 100 125 150. साधारण किती आवक असेल? आवक असेल तरी 15,000 कमी झाली आवक. आता पाऊस उघडलाय त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी टोमॅटोच्या क्वालिटी पण सुधारली. क्वालिटी क्रेट कमी झाली ना? पण व्यापाऱ्यांनी ना आता काय झालंय एवढ्या टेम्परेचर मध्ये, कारण लोकांनी बाग लावत असताना कारण टेम्परेचर मुळे मरलई झाली आणि झाड त्या मापात बनली नाही. कारण जी साईज पाहिजे शेतकऱ्यांना. कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय? म्हणजे टेम्परेचर मुळे ना आणि याच्यामुळे पावसामुळे ना डावणी, कारप्या, बुरी लई रोग भरपूर प्रकारचे चढ जात आहे असे. आपण पाहतोय शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव अधिकच मिळणं अपेक्षित आहे. सध्या बाजारभाव थोडेसे जरी वाढत असले तरी देखील टोमॅटो खराब होत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान होतंय. आता प्रत्यक्षात व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांना काय बाजारभाव दिलाय आपण जरा जाणून घेऊया. आपल्या सोबत घोलप साहेब आहेत. घोलप साहेब नमस्कार. साहेब आज काय भाव टोमॅटो घेतले? आज 250 पासून तर 400 450. सरासरी बाजार 350 400. साधारण किती आवक झाली असेल? थोडीशी आवक कमी आहे. जुन्या बागांचे माल थोडीशी कमी झाली तोडायचे. 25-30 हजार. काय बाजारभाव वाढतील? व्यापारी बांधवांना तुमच्या तोंडात साखर पडो. बाजारभाव अधिकचे वाढले पाहिजेत. शेतकऱ्यांचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या आणि शेतकरी बांधवांना तुम्ही देखील मालाची निवड व्यवस्थित करून आणा. चांगल्या मालाचे चांगले पैसे व्हायला हवेत. आता टोमॅटोचं फळ देखील चांगलं येतंय. चिलटा वगैरे कमी झालेला आहे परंतु उत्पादन घटलेलं आहे. दादा नमस्कार. भाई साहब नमस्ते. बोलो कैसे हो? ठीक है. क्या रेट बोल रहे हैं? 300 रुपए. हाईएस्ट रेट क्या? हाईएस्ट कुछ मालूम नहीं आपको? बोलो ना. अरे भाई साहब आपका नाम क्या है? तुम किधर के? कहाँ के हो आप? कल्याण के. क्या है मंडी की आज? मार्केट क्या चले बताओ ना. 400 गया. चलो मंडी बढ़ेगी क्या भरोसा में? क्या भरोसा. आप कहाँ से? भिवंडी से आए? कल्याण से. चलो आपका भी कल्याण हो जाए. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.